सर्व समाजासाठी असतील, आपल्या गावातील सर्व मंडळी असतील आणि तुमच्यासारख्या सर्व राज्यातले ज्या राज्यकर्त्यांनी ही थोडीशी आम्हाला मदत केली म्हणून हा टप्पा झाला तर आम्ही पार करू शकतो. गंभीर नेतृत्व शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा ठाणे वाघ म्हणून ज्यांच्याकडे यांचं खरंच आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आपल्या आम्हा कांचेकरांच्या वतीनं होणं गरजेचं आहे. म्हणून व्यासपीठावरील आदरणीय आपले गणेश या ठिकाणी डोके साहेब, शिवसेना घाटकोपर आणि आदरणीय सभापती साहेब सोनवणे साहेबांना विनंती करतो की दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आदरणीय पारखे साहेबांचा यथोचित असा सन्मान आपण करावा. तुळजाभवानी छत्रपती शिवराय यांना वंदन करून आज या कांसे गावामध्ये श्री कालभैरवनाथ आणि श्री हनुमानजी यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातले ठाणेवाघ गुलाबशेठ पारखे ज्यांनी मशालीचा एकमेव झेंडा संपूर्ण जुन्नर तालुक्यात
खडकवला असे गुलाबसाहेब पारखे, त्याचबरोबर आमचे सहकारी RD गोरडे साहेब, आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून आमचा सत्कार केला, सन्मान केला. मी आमच्या तिन्ही माणसाच्या वतीनं पहिलं संपूर्ण ग्रामस्थांचं, ट्रस्टींचं अभिनंदन करतो. वेळ येत असती ज्या वेळेला तुमची कौलं उतरली होती, जुनं मंदिर होतं, ते मंदिर सुद्धा मी पाहून गेलेलो आहे, दर्शन करून गेलेलो आहे. कारण त्यावेळेला इथे येताना हे तुमचे राजे आहेत ना, निंबे संभाराजे, यांच्याकडे कधी औषध वगैरे घ्यायला यायचं, त्यावेळेला आम्ही एक कांसे मार्गे तिथं जायचं आणि हळूहळू राष्ट्राच्या गतीनं जे हे काम चाललं. आता 5 कोटी रुपये दिली मला, कुणाकडे मला घ्यावं नाही. आणि जिल्हा परिषदेचे काही अडचण तिकडे पंचायत जिल्हा परिषद माझ्या घराला मी नक्कीच स्वर्ग कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात, तर माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. कणसामध्ये काही कणस गुलाबचे, कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात, तर माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. असंच बाणेदार व्यक्तिमत्व गुलाबजी पारखे साहेब आपल्या गावामध्ये आले आणि जी तुमची समस्या असेल ती जिल्हा परिषद पर्यंत पोहोचवायचं काम आपण करायचं आहे आणि ते सोडवण्याचं काम गुलाबजी पारखे साहेब करतात. प्रार्थना करेल त्या उदंड आयुष्य गुलाब साहेबांना लाभो आणि असंच कार्य त्यांच्या माध्यमातून घडत राहो अशी माझ्या मारुतीराच्या चरणी, वरुणाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना कोटी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण वेळात वेळ काढून सर्व आपले सहकारी असतील, जमाने साहेब असतील, गोरडे साहेब असतील आणि आपण स्वतः उपस्थित झाला. जलभीरो जलोत्पन्न जला जलजलेचर जलजामलपत्राक्ष यज्ञदेव हुताशन कृष्णकेतो कृष्णवर्त्मन् स्वर्गमार्ग प्रदर्शक यज्ञाहुति हुताहार यज्ञाहार हराकृते पूर्णगर्भ गवांगर्भ जय देव महाशन तमोहर महाहार स्वाहा भर्तर नमोस्तुते. स्वाहा
राजराजपतिदेवरे धर्मणे नमः स्वाहा ह्रीं ईश्वरतत्त्वाय नमः स्वाहा ह्रीं ईश्वरतत्त्वाय नमः स्वाहा ह्रीं सत्त्वविद्यातत्त्वाय नमः स्वाहा ह्रीं रुद्रविद्यातत्त्वाय शंकराय नमः स्वाहा ह्रीं मायातत्त्वाय नमः स्वाहा ह्रीं मायातत्त्वाय गणेशाय नमः स्वाहा ह्रीं कलातत्त्वाय नमः स्वाहा ह्रीं कलातत्त्वाय ज्ञानवन्दरे नमः स्वाहा ह्रीं कलातत्त्वाय नमः स्वाहा ह्रीं कलातत्त्वाय ईश गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्य सुमङ्गल विग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ऋषिवरमानस हंस चराचर जगन स्थिति लय कारण भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतिं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालयमयि दास उदासस्तवुचितो नहि भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् जय कैलास निवास प्रमाथ गणाधीश भूसुरार्चित भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् जुनतक झङ्किणु जुनतक कीटतक शब्दय नटसि महानट भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् धर्मस्थापन दक्ष त्रक्ष गुरु दक्ष यज्ञ शिक्षक भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम्
शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मे ते लक्षणलक्षितभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् हा हा हू हू मुखसुरगायक गीतापदान पद्यविभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ईश गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ऊमया दिव्यसुमङ्गलविग्रहयालिङ्गित वामाङ्गविभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ऋषिवरमानस हंस चराचर जनन स्थिति लय कारण भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतिं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालयमयि दासौदासस्तवोचितो नहि भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् जय कैलासनिवास प्रभात गणाधीश भूसुरार्चित भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् जुनतक झङ्किणु जुनतक कीटतक शब्दैर्नटसि महानट भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् धर्मस्थापन दक्ष त्रक्ष गुरुदक्ष यज्ञ शिक्षक भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् बलमारोग्यं चायुस्त्वगुणरुचितं चिरं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम्
जनक विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मे ते लक्षणलक्षितभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् हा हा हू हू मुखसुरगायक गीतापदान पद्यविभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ईश गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्यसुमङ्गलविग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ऋषिवरमानस हंस चराचर जगन स्थितिलय कारण भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतिं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालयमयि दास उदासस्तवोचितो नहि भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् जय कैलास निवास प्रभात गणाधीश भूसुरार्चित भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् जुनतक झङ्किणु जुनत कीटतक शब्दय नटसि महा